माझा नवरा आलेला आहे कामावरून आणि नुसती गाणी ऐकत बसतो. गाणी गाणी त्याची हे बघा, तुम्हाला दाखवते मी फेवरेट. त्याची गाणीच चालू असतात. आणि आज मी बनवले स्पेशल, तुम्हाला दाखवते. आज आमच्याकडे स्पेशल बेत आहे. आता श्रावण चालू झालेला आहे त्यामुळे संध्याकाळचा रोज छान छान मस्त स्पेशल बेत बनणार. हॅलो हाय नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? आज मॉर्निंग झाली आहे, सकाळीच उठली आणि मी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. आणि माझ्या घरी सकाळची मॉर्निंग कशी होते मी तुम्हाला आज दाखवते. मे बी जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांच्या घरीच अशीच मॉर्निंग होत असेल रोजची. तर बघा, सुंदर अशी रोज अशी सुंदर सकाळची गाणी लावते आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात होते. आता मी आंघोळ करून स्वामीची सेवा पूजा सगळं करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मी ह्या लोकांना खाली 2 गाद्या टाकून झोपवते. त्याचं कारण म्हणजे श्रियान. म्हणजे काय झालेलं, म्हणजे 6-7 महिन्याचा होता आणि बेडवरून पडलेला. त्यामुळे मी रिक्स घेत नाही. 2 गाद्या अशा खाली टाकून ठेवल्यात आणि त्याच्यावरती मस्त झोपतात. तर माझं झोपला असेल ना दुपारचं पण मी गादीवरती जर झोपवलं तर माझी कामं पण होतात. विधीने पण आणि मी पण सेम तसंच केलं आहे. कारण हे 2 नंबरचे आहेत ना, ते खूप धुडधुड आहेत आणि त्यांच्यावरती खूप लक्ष द्यावं लागतं. तर त्यामुळे हे आता इझी जातं. खाली 2 गाद्या टाकून ठेवल्या आहेत आणि त्याच्यावरतीच आम्ही सगळे मग एकत्र झोपतो. एक बेड फोल्ड करून ठेवला आहे आणि एक बेड तसाच ठेवला आहे. कारण मग युगांडावरून दादा किंवा कोणीही आलं तर मग तो बेड कामी येतो. आणि चितू कधी कधी झोपतो त्या बेडवरती. नाहीतर आता बेड दोन्ही जे आहेत ते काही यूजचे नाही आहेत. कारण आता असं मुलं असली ना की असं काही ना काही ॲडजस्ट करून झोपावं लागतं. तर आता मला जरा इझी जातं. जरा अशी गादी टाकून झोपते ना तर मला असं इझी जातं. नाही तर मग बेडवरती झोपायचं मी दुपारचं पण रिक्स घेत नाही श्रियांना घेऊन. जेव्हा तो समजा झोळीमध्ये, अजून पण तो झोळीत झोपतो. कारण माझं कम्फर्ट असतं की जेव्हा तो झोळीत झोपतो ना तर माझी कामं वगैरे होतात. जेव्हा जेवण बनवायचं असेल किंवा काही करायचं असेल ना तर मी माझं कामे करून घेते जेव्हा तो झोळीत झोपतो. आता श्रावण चालू झालेलं आहे त्यामुळे बनवायचं काय ते टेन्शन नाही घ्यायचं. कारण रोज आता वेगवेगळं काय ना काय बनवत राहणार आहे, जेणेकरून मस्त सगळ्यांना खायला पण मजा येईल आणि आपल्याला बनवायलाही मजा येते. आणि ते रोजचं डाळभातपासून मी आता वाचणार आहे. आणि आता ह्यावेळी मी काय करून ठेवलं आहे बघा तुम्ही. जियान आणि श्रियांचं मस्त चाट एक बनवून ठेवलेलं आहे. मग मला रोज काय बनवायचं विचार करावा लागत नाही. सकाळी उठले की ब्रेकफास्ट, मिल्कशेक वगैरे असं सगळं बनवून देते. त्यामुळे मला हे जे चाट लावून घेतलं आहे ना तर त्याचा मला एकदम फायदा झालेला आहे की मला आता विचार करत राहायची गरज नाही पडत की मी काय बनवू काय नाही. नाही तर माझं रोजचं असं असायचं की आज पराठा बनवला आहे तर उद्या काय बनवू, परवा काय बनवू. आणि जियांची थोडी नाटकं म्हणजे खाण्याबद्दल काय आहेत की नॉनव्हेज अजिबात खात नाही, व्हेजच पाहिजे. मग त्या व्हेजमध्ये पण मला व्हरायटी द्यावं लागते त्याला. कारण मग त्याला ते रोजची डाळ भात भाजी भाकरी अजिबात आवडत नाही. आता बाबू उठलाय, श्रियान उठलाय, मी तुम्हाला दाखवते. श्रियान उठला ना की झाली माझी कामं सगळी संपतात. हेलो हाय हाय बेबी, हॅलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चल गुड मॉर्निंग बेबी, बोलू गुड मॉर्निंग झाली. गुड मॉर्निंग करा, गुड मॉर्निंग. आता माझी कामं संपली समजा. आता फक्त श्रियांना घेऊन राहायचं. आत्ता कामं नाही होणार आमची. आज काहीतरी स्पेशल बनणार आहे. तर व्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघा, तुम्हाला मजाच येईल. आज सगळेजण मजाच करणार आहे कारण मस्त त्यांचं सगळ्यांचं फेवरेट बनवणार आहे. आम्ही आलो गार्डनमध्ये खेळायला. महाराष्ट्र मंडळमध्ये राहायलाचा एक फायदा आहे, मस्त गार्डनमध्ये मुलांना खेळायला भेटतं. कसं करतो श्रिया? या या ही केशूबाई, आमची केशूबाई. हाय या, हाय कर, हाय गाईस कर, हाय बोल. बोल तू बोल, कशी बोलते? हाय. आज मूड नाही आहे बोलायचं. हो, तिचं ऍक्टिंग बघा, ऍक्शन बघा. हाय. श्रियान कसा करतो? हाय हाय. तू कशी करते? केशू कशी करते? हाय. हा 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 करून हसायचं बस. इथे मंडळात आम्ही इथे वरती राहतो आणि इथे गार्डन आहे खेळायला मस्तपैकी. मुलं मजा कर. हा, आमच्या पताका लावलेल्या आहेत. आता काय करणार,
बाहेरच आम्हाला कपडे सुकायचे आहे, त्यामुळे आम्ही पताका लावून राहतो. विधी विधी हाय कर. हाय विधी. हाय. मम्मा कुठे? मम्मा कुठे? मम्मा कुठे? हाय. आईस्क्रीम कशी खाल्ली तू? हो अशी खाल्ली. किशोरी आईस्क्रीम कशी खाल्ली? हो. आणि शियाने कशी खाल्ली आईस्क्रीम? हा. आम्ही आलो आहे खाली. मुलांची स्केटिंग चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त स्केटिंग करते. हे बघा छान स्केटिंग चालू आहे. हे लोक आता शिकत आहेत. हा आमचा शिवम. हाय शिवम. हा श्रीओम. हे लोक काय आता मस्त चालवतात स्पीडने. नो 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 जियान डोंट पिकअप. ओके मस्त यांचं चालू आहे स्केटिंग. हाय करा. हाय. विहान पण आता छान करायला लागलंय स्केटिंग. हे बघा फास्ट. सॉरी. आणि ह्याला करायची असते मधी 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 येऊन. बघा ते लोक स्केट करतायत त्यांच्या मधी. कसलं भारी स्केटिंग करतात. असं वाटतं की आपण पण करावं पण कुठे. बघा आता हे लोक किती मस्त स्केटिंग करतात. छान मस्त खूप छान करताय तुम्ही लोक. मस्त विहान. व्हेरी गुड. हो छान करतोय. तुला करायची स्केटिंग करायची आहे? तुला स्केटिंग करायची? कसं करतोय दादा स्केटिंग? हा दिस यू वॉन्ट दिस. गिव मी. गिव. ये व्हेरी गुड. मस्त स्केटिंग केलं रे. कसं वाटतंय? दमला? हा अजून करणार? हा आला तर पूर्ण दिवस करायला सांगितलं तरी करत बसेल. दमलास तू? दमला? विहान कसं वाटतं स्केटिंग करून? मजा येते? हां आमचा विहान पण मस्त करतो आता स्केटिंग. श्रीओम तर एकदम प्रो झालाय. श्रीओम बॅकवर्ड करून दाखव. ओ व्हेरी नाईस. मस्त स्मूथ करतोयस. तर बघितले आमची मुलं किती छान स्केटिंग करतात. आणि मेन महाराष्ट्र मंडळमध्ये छान जागा आहे त्यामुळे सगळेजण शिकू शकतात आणि खूप मस्त मजा करतात. यूट्यूबला टाकणार व्हिडिओ तुमचा. मस्त शिवम. माझा नवरा आलेला आहे कामावरून आणि नुसती गाणी ऐकत बसतो. गाणी गाणी त्याची. हे बघा तुम्हाला दाखवते मी फेवरेट. त्याची गाणीच चालू असतात. आणि आज मी बनवले स्पेशल. तुम्हाला दाखवते. आज आमच्याकडे स्पेशल बेत आहे. आता श्रावण चालू झालेला आहे त्यामुळे संध्याकाळचा रोज छान छान मस्त स्पेशल बेत बनणार आहे. आज मी बनवली आहे पाणीपुरी. माझ्या घरी सगळ्यांची फेवरेट. पोट भरून खाऊ एवढी बनवली आहे आज. आणि पुऱ्या तर घेऊन आल्या बाहेरून विकत. आणि हे आता मी विधीला देणार आहे. आणि आता ह्याला पुरी पाहिजे म्हणून रडतोय बघा. टेक 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 टेक. तर या सगळ्यांनी पाणीपुरी खायला आमच्याकडे आज पाणीपुरीचा बेत आहे. आणि माझ्या नवऱ्याचं तर खूप फेवरेट. आता श्रावण चालू झालंय तर जितूची मजा. कारण त्याला माहिती आहे आता रोज संध्याकाळचं वेगवेगळं छान बनवणार. आणि आता विहानचं पण फेवरेट आहे. विहान तुला पाणीपुरी आवडते? येस. आता विहान पण खाणार. आणि जियान इज व्हेरी हॅपी. त्याला तर लय मजा आली. त्याला माहितीच नव्हतं, सांगितलं नव्हतं, सरप्राईज होतं. आता मी विधीला देऊन येते पहिला आणि नंतर मग आम्ही बसतो खायला. विहान वेट करते पाणीपुरी कधी भेटते. चला मग आता तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. नवऱ्याने माझी वाट पण नाही बघितली पाणीपुरी खायला आणि स्वतः एकटाच खायला बसल्या पाणीपुरी. अर्धी तर खाऊन पण झाली. जियानने पण खाल्ली. आता माझा टाईम आहे.
श्री तू खाणार पाणीपुरी? तू खातो पाणीपुरी? कशी खातो पुरी? कशी पुरी खातो दाखव. पुरी कशी खातो? हो वॉटर कोणी फॉलो केलं? पाणीपुरी कोण खातं? कशी खातो ना? वाटाल. आता मी पाणीपुरी खायला बसते. तुम्ही पण या खायला पाणीपुरी. आत्ता जस्ट सगळी कामं आटपली आणि बसली. सगळी मस्तपैकी पाणीपुरी खाऊन बेडरूममध्ये झोपायला गेले. मी पण माझी सगळी कामं आटपून घेतली, आंघोळ केली आणि शांतीने आता बसणार आणि टी व्ही बघणार. माझा आता टी व्ही टाईम आणि मी एकटीचा टाईम आहे. कारण उद्या आहे संडे, आरामात उठायचं आहे आणि संडेला बाई येत नाही इथे. त्यामुळे मग मी आत्ताच सगळी कामं आटपून घेतली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटही करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.